मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन टॉपिकचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस. टॉपिकचं नाव आहे. मी तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा टॉपिक कशासाठी यूज होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. हा टॉपिक आहे तुम्हाला MSCB ला युजफुल होईल. MSCB ला प्लस महाराष्ट्राची जी पोस्टची वॅकन्सी आहे, महाराष्ट्र पोस्ट वॅकन्सी 2020. ठीक आहे. तर या दोन्ही एक्झामला तुम्हाला पॉवरफुल असेल हा सब्जेक्ट. जी बरेच कमांड असेल, बरेच क्वेश्चन असतील या टॉपिकवर त्याच्यावर. तर आपण आज बघूया नवीन टॉपिक ज्याचं नाव प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसला मराठीत आपण म्हणतो नफा आणि तोटा किंवा फायदा आणि तोटा. ओके. प्रॉफिट अँड लॉस मध्ये तीन गोष्टी मान्यता जास्त आहेत. एक CP, एक SP आणि एक MP. ठीक आहे. CP म्हणजे कॉस्ट प्राइस. या तिन्ही प्राइस मी कन्सिडर करतो या पेनच्या बाबतीत घेतले मी. ठीक आहे. CP म्हणजे हा जो मार्कर आहे, CP म्हणजे या प्राइस मध्ये याला बनलेलं आहे. ठीक आहे. हा 30 रुपयामध्ये बनलेलं आहे, मी असं गृहीत धरतो. म्हणजे ती काय झाली याची कॉस्ट प्राइस, म्हणजे याची लागत की 30 रुपयात बनलेलं आहे. ठीक आहे. समजा त्याला विकला 50 रुपयाला, तर ती तुमची सेलिंग प्राइस. ठीक आहे. मी लिहून घेतो. 30 रुपयात बनलाय, 50 रुपयात विकलाय. ठीक आहे. आणि मी जेव्हा दुकानदाराला दिला त्याला, तर त्याच्यावर मार्क प्राइसचा टॅग केला होता मी 70 रुपये. ठीक आहे. मार्क प्राइस हे मी कन्सिडर केलं की मीच विकतोय पेन. ठीक आहे. मीच बनवलाय पेन 30 रुपयाचा, त्याला मी विकला 50 रुपयाला आणि त्याच्यावर जी प्राइस मार्क केली होती किती 70 रुपये. ओके. तर हा जो 20 रुपये गॅप येईल ना याच्यातला, हा येईल तुमचा प्रॉफिट, फायदा. ठीक आहे. याला आपण म्हणू प्रॉफिट. ओके. आणि हा येईल तुमचा डिस्काउंट. डिस्काउंट कितीचा आहे 20 चा. ठीक आहे. 20 चा डिस्काउंट. प्रॉफिट जो होतो ना, तो कधी लक्षात ठेवा, हे 30 वर होतो. समजा तुम्हाला मी विचारलं की प्रॉफिट पर्सेंट किती झालाय, तर प्रॉफिट किती झालेलं आहे 20 चा. किती वर 30 वर. तर हा होईल तुमचा प्रॉफिट पर्सेंट. ओके. याचा अर्थ काय, प्रॉफिट किंवा लॉस जो असेल ना, तो तुमचा कशावर निघेल, सेलिंग कॉस्ट प्राइसवर. निघेल. आणि जो डिस्काउंट असेल तुमचा, तो कशावर निघेल, तुमचा जो डिस्काउंट असेल ना, डिस्काउंट निघेल तुमचा मार्क प्राइसवर. डिस्काउंट कितीचा आहे 20 चा. किती वर 70 वर, 100 वर. सेलिंग प्राइस हा मधला एक पॉइंट देतो, त्याच्यावर या दोन व्हॅल्यू निघतात. ठीक आहे. पण आपण जो पर्सेंटेज काढू प्रॉफिट अँड लॉस कॉस्ट प्राइसवर आणि डिस्काउंट मार्क प्राइसवर. ओके. तेव्हा कॅल्क्युलेट केलं ते किती 14/7 आणि 2 ने मल्टिप्लाय केलं 28/7% हे तुमचा डिस्काउंट पर्सेंट. या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहे फार. एक CP कॉस्ट प्राइस, एक SP सेलिंग प्राइस आणि एक MP मार्क प्राइस. ओके. याचे दोन एक्झाम राहतील ना, तर जे याच्यावर क्वेश्चन येतील या म्हणा की मॅथ्सचे जे क्वेश्चन येतील ना, फार बेसिक क्वेश्चन येतील. MSCB ला तर फार बेसिकच येतील तुम्हाला. आणि जी ही एक्झाम आहे तुमच्यावाली महाराष्ट्राची जी पोस्टची आपली एक्झाम आहे, त्याच्यात थोडी लेवल वाढू शकते, कारण की त्याच्यात क्वांटिटी पण जास्त आहे, नंबर क्वेश्चनची क्वांटिटी जास्त आहे आणि याच्यात 20च क्वेश्चन आहे, तर फरक फार पडेल याच्यात.
फरक म्हणजे मार्क्सचा फरक जास्त पडेल, कारण की ते 20 क्वेश्चन 10 मार्काला आणि हे 30 क्वेश्चन तुमचे 30 मार्काला आहेत. ओके, तर प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जी आपली पोस्टची भरती आहे त्याच्यात जास्त नंबर ऑफ क्वेश्चन येतील, तर याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे थोडी. त्यामुळे आपण डिटेलमध्ये बघू कसं काय. तर फॉर्म्युलापेक्षा हे कन्सेप्टवरून तुम्हाला समजलं असेल की सॉल्व कसं करायचं. जर एखादी गोष्ट क्वेश्चन असेल 30 रुपयाची असलेली गोष्ट 50ला विकली तर प्रॉफिट किती. प्रॉफिट 20चा 30 वर 20/30 इंटू 100. बऱ्याच बुकमध्ये जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात नाही राहणार तुम्हाला. ही गोष्ट कशी लगेच क्लिक होऊन जाईल आपल्यासारख्या वयातल्या मुलाला. ठीक आहे, फॉर्म्युला लहान चौथीतल्या मुलांसाठी असतो, फॉर्म्युला आपल्यासाठी नसतो. ठीक आहे, आपण क्वेश्चन बघूयात पुढे. क्वेश्चन कसे येतील याच्यावर. क्वेश्चन असं आहे, a chair is bought for ₹500 and sell for ₹600. Find the profit or loss percent. ओके, क्वेश्चनचा अर्थ असा आहे, एक चेअर आहे ती 500 मध्ये विकत घेतली एका व्यक्तीने आणि ती कितीला विकली त्याने, 600 रुपयाला विकली. ठीक आहे, तर क्लिअरली इथे त्याला फायदा किती चाललाय, 100 रुपयाचा. पण याला पर्सेंटेज मध्ये कसं काढायचं. इथे तुमचे 500 आहेत, हे काय आलं तुमचं होतं कॉस्ट प्राइस, आणि 600 काय आलं सेलिंग प्राइस. ठीक आहे, डिटेल मध्ये लिहून घेतो आधी. सीपी 500, एसपी किती आहे 600, प्रॉफिट किती आहे, प्रॉफिट की फायदा किती झाला त्याला 100चा. पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हटलं तर 100 प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राइस सीपी. कॉस्ट प्राइस सीपी किती आहे 500. 500 into 100. ओके, 2 0 कॅन्सल आउट, 5 2 10. 20% त्याला प्रॉफिट झाला या पूर्ण व्यवहारामध्ये. ओके, पुढचा क्वेश्चन असा आहे, an article is manufactured by ₹742 and sold for ₹700. Find profit or loss percent. ओके, क्वेश्चन मध्ये असं दिलंय, an article मॅन्युफॅक्चर म्हणजे त्याची लागत किती होती सीपी 742 अँड सोल्ड फॉर रुपीज म्हणजे एसपी सेलिंग प्राइस किती 700. ठीक आहे, फाइंड प्रॉफिट और लॉस पर्सेंट. त्याला फायदा झाला की लॉस झाला. 742 लागत लागल्याने 700ला विकल्या गेली ती गोष्ट, म्हणजे त्याचा 42 रुपयाचा लॉस झालाय. जेव्हा मी मायनस करेन 42 रुपयाचा लॉस झालाय त्याला. लॉस पर्सेंट काढायला 42 डिवाइड बाय 742 इंटू 100. 6 डिवाइड कशाने होतील, स्वतःने करतो मी डिवाइड. 7 करून मिळतं. पुढे कशाने होईल डिवाइड, पुढे डिवाइड दोनाने होईल वाटतं. डिवाइड 2 ने केलं 3, 2 ने केलं 5, याच्या पुढे डिवाइड न होणार ते 300 भागिले 53 होईल तुमचा आन्सर. याला पुढे परत डिवाइड करू शकता तुम्ही. 6 पंचे 30, 5 ने करून बघा डिवाइड. 5 3 15, 5 53 किती उरले 35. पर्सेंटेज मध्ये तुमचं काय येईल तर त्याला लॉस झाला. ओके, तर हे येईल तुमचं आन्सर. पुढे एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन असं दिलाय, मोहन bought a flat for ₹5 lakh and sells 1/2 part of it for
10% profit and remaining at 15% profit. Find its overall profit. ठीक है, एक मोहन है, मटका किंग मोहन गुलदाम मधला, ठीक आहे. त्याने जो फ्लॅट आहे त्याच्यावाला 5 लाख त्या फ्लॅटची प्राइस आहे, त्याचा जो अर्धा पार्ट आहे 1/2 म्हणजे अर्धा पार्ट, तर त्यांनी कितीला विकला 10% प्रॉफिटला. आणि उरलेला जो पार्ट आहे म्हणजे उरलेला किती असेल तो परत अर्धा पार्ट, जो अर्धा विकतो तो उरेल किती, अर्धाच उरेल. ठीक आहे, तो उरलेला अर्धा पार्ट कितीला विकतो तो 15% प्रॉफिटला. आणि पुढे विचारलंय फाइंड इट्स ओव्हरऑल प्रॉफिट पर्सेंट, की ओव्हरऑल त्याला किती प्रॉफिट भेटलाय. ओके, तर 5 लाख आहे, याचा अर्थ 2.5 लाख किंवा 2500 घेऊन घेतो मी, पुढे एक शून्य लावून टाकलेला घेऊनच घेतो, काही हरकत नाही. 2,50,000 2,50,000. ठीक आहे, हा जो पार्ट आहे त्याने कितीला विकलाय 15% प्रॉफिटला. 15% प्रॉफिट म्हणजे 115/100. आणि एक पार्ट कितीला विकला त्याने 10% प्रॉफिटला, 110. ओव्हरऑल किती झाला त्याचा प्रॉफिट, 11,55,5 ठीक आहे. आणि याच्यावर किती तेवढंच 20 कॅन्सल आउट, 20 25 125 एक गेला त्याचा 2,75,000 आणि एक हिस्सा गेला त्याचा 2,87,000. ओके, प्रॉफिट कितीचा झाला त्याला, त्याच्यावर कितीचा झाला प्रॉफिट, त्याला 25 लाखाची गोष्ट त्यांनी 2,87,000 ला विकली, म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाला 3,750. बरोबर, 37,500. ओके, 50,75. आणि इथे कितीचा झाला त्याला 25,000चा. बरोबर, हा झाला त्याला प्रॉफिट. टोटल प्रॉफिट त्याला किती वेळ झालाय 5 लाखावर. त्याला जेव्हा आपण ऍड करतो, ऍड केल्यावर किती होईल 5 साईडला करून येते 2,0,5 5 12 62,500चा त्याला प्रॉफिट आहे. कितीवर 5 लाखावर. हे सॉल्व केल्यावर काय तुमचं इंटू 100, हे तुमचा आन्सर येईल पुढे. ओके, हे तुमचं पुढे आन्सर येईल की एवढं त्याला प्रॉफिट झालं. बघा मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. 2 0 1 2 3 2 0 2 0 कॅन्सल आउट. 5 ने केलं तर ते किती 100 5 केले 5 गुणे 10 12.5. हे तुमचं आन्सर येईल. ठीक आहे, एक कन्सेप्च्युअल मेथड आणि एक मेथड आहे जी इतकी कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला गरजच नाही पडणार. एक मेथड अशी आहे की तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही पडणार. तर आपण ही मेथड एक वेळेस बघून घेऊ. ओके, एक मेथड येईल अशी, अर्धा पार्ट आहे. एक काम करतो मी, 200 रुपयाचा एक प्लॉट आहे. ठीक आहे, 100 आणि 100 अर्ध्या अर्ध्या. एक विकला त्याने किती पर्सेंट प्रॉफिटला 10% प्रॉफिट, म्हणजे एक विकला त्याने 110 ला आणि एक कितीला विकला त्याने 115 ला. ठीक आहे, 200 त्याची किंमत होती. 200चा प्लॉट केला कितीला त्याचा 15 15 ने 10 25. ठीक आहे, 25चा प्रॉफिट झाला त्याला किती वर 200 वर. 100 वर 2 कट, तुमचा आन्सर आहे आणि मला या 12.50. ठीक आहे, हे
100 का घेतले मग तुम्ही 1 सुद्धा घेऊ शकता. इथे 1 घेतल्यावर इथे किती येईल 0.10 आणि इथे किती येईल 0.15 आणि इथे 2 असेल. 0.10 आणि 0.15 किती येईल तुमचं 0.25/2 असं तुमचं कॅल्क्युलेशन होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे. A sold a watch to B at 20% gain and B sold it to C at loss of 10%. Okay. If C bought it to rupees 216, then find at what price A purchased it. Okay. Question सर्व सोपा है. A एक व्यक्ती है, त्याने B ला एक वॉच कितीला विकली 20% प्रॉफिटला, म्हणजे ती 120 ला विकली त्याने 100 ची गोष्ट बरोबर. तर बी ला त्याला इतक्या प्राइसला पडली. ठीक आहे, बी कडे आल्यावर त्याची प्राइस इतकी झाली. या प्राइसची गोष्ट बी ने सी ला कितीला विकली 10% लॉस म्हणजे 90 ला विकली. ओके, 100 ची गोष्ट 90 ला. आता ही प्राइस मध्ये सी कडे आलेली गोष्ट, ही प्राइस आपल्याला गिवन आहे दिलेली 216 बरोबर. ए कडे एक वॉच आहे, ती वॉच त्याने बी ला कितीला विकली 20% प्रॉफिटला. या किमतीत बी ला पडली ती वॉच आणि बी ने या किमतीची वॉच 90% लॉसला सी ला विकली आणि सी ला ती पडली 216 ला. आणि विचारलंय की ए कडे ती काय किमतीला होती, ए ने किती मध्ये ती विकत घेतलेली. ठीक आहे, वैसे कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर होईल 0 0 कॅन्सल आउट, 0 0 कॅन्सल आउट, 6/5 9 54 गुणिले 4 केलं तर हे 2. ठीक आहे, 56 आणि हा 0 मल्टिप्लायला 0 इथे आणि हा 5 वाचला. आन्सर किती तुमचा 200. येणे ती गोष्ट कितीला घेतली होती 200 रुपयाला. वॉच याला कितीला पडली होती 200 रुपयाला.